अरे पुंडलिका, कोण मला हाक देतो आहे? तुझा देव तुला हाक देतोय. माझा देव? हम्म. वाट चुकलास का रे माझ्या देवा? पुंडलिक, देव कधीही मार्ग चुकत नसतो रे. तर सव्य मार्ग सोडून वाम मार्गाचा अवलंबन जो भक्त करत असतो ना, अशा प्रत्येक भक्तांना सव्य मार्ग काय आणि वाम मार्ग काय हे पटवून देण्यासाठी देव भक्तापर्यंत जात असतो. पण देवा, आज मला दर्शन देण्यासाठी तू आला आहेस. हा, पण माझ्याजवळ वेळ नाही. काय म्हणालास? कारण मी महत्वाच्या कामात आहे. पुंडलिक, महत्वाच्या कामात गुंतून गेलायस? होय. अरे प्रत्येक भक्त तर देव दर्शनासाठी आपापलेला असतो आणि तुझ्या मुखातून मात्र मुखोद्गार बाहेर पडतायत की देवा, तुझं दर्शन घेण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. असा कोणत्या कामात गुंतलायस रे? देवा, माझे आई वडील म्हणजे माझं सार सर्वस्व. ब्रह्मांड विश्व सारे 33 कोटी देव, तेच माझे आई वडील म्हातारे झाले आहेत. त्याच माझ्या आई वडिलांची मी सेवा करतो आहे. तेच माझं महत्वाचं काम आहे. मग पुंडलिक, ही तुझी सेवा पूर्ण तरी कधी होणार आहे? माझ्या आई वडिलांच्या मनाची तृप्ती झाली मग तोपर्यंत या देवानं तुझ्या इथं काय करावं? देवा, यावेळी माझी गरज तुला आहे, तुझी गरज मला नाही. अगदी खरंय. जर माझी गरज तुला असेल हा. तर माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत हा तुझा भक्त पुंडलिक तुला उभं राहायला वीट फेकतो आहे. राहा देवा, या पुंडलिकासाठी विठेवर उभा राहा, विठेवर उभा राहा, विठेवर उभा राहा. पुंडलिक, देवा, गरज तुला आहे, मला नाही. आणि ती जर गरज तुला असेल तर माझे मातृपितृदेवता यांच्या सेवेत मी तदात्म झालोय. ती सेवा पूर्ण होईतोवर भक्त पुंडलिक मागचा पुढचा विचार न करता विठ फेकतोय. देवा, त्या विठेवर उभा राहा. हे ममवत्सा, हे मतप्रिय भक्त पुंडलिका, तू फेकलेल्या विठेवर जगात भक्त महिमा किती अगाध आणि अनुपम्य आहे हे इतर भक्तांना पटविण्यासाठी या क्षणी भक्त पुंडलिकानं फेकलेल्या विठेवर हा त्याचा देव या क्षणी दोन्ही हात कट्ट्यावर घेऊन उभा राहतोय. माझा देव, माझा देव, आई बाबा, माझा देव विठेवर उभा राहिला. तृप्त झालो. हे पुंडलिक, माग तुझ्या इच्छेस खातरच तू फेकलेल्या विठेवर दोन्ही हात कटेवर घेऊन मी उभा राहिलोय. हे मतप्रिय भक्ता, जे तुला हवं असेल ते या तुझ्या देवाकडे माग, इच्छा पूर्ण होईल. देवा, माझ्यावर प्रसन्न झालास आणि मला सांगतोयस माझा पुंडलिका काय हवं ते माग. मग परमेश्वरा, माझ्या हाकेला इथे धावून आलास. अर्थात याच्या पुढं या कलियुगात तुझं नाव वेगळं असेल. मग त्या तुझ्या नावाबरोबर या पुंडलिकाच्या नावाची गुंफण व्हावी, हेच पहिलं हे पुंडलिक, या विठेवर मी उभा राहिलोय म्हणून याच विठेमुळं कलियुगातील प्रत्येक भाविक भक्त मला विठ्ठल या नावानं हाक देतील. विठ्ठल या नावानं हाक देतील. पण माझ्या नाममालेत तुझ्या नावाची गुंफण व्हावी अशी तुझी प्रामाणिक इच्छा आहे. मग ऐक, याच कलियुगात ठाई ठाई भजन, कथा आणि कीर्तन होतील. त्या भजने, कथा, कीर्तने प्रत्येक भाविक भक्त माझ्या बरोबर तुझं नाव कसं घेतील? तर त्या मुळारंभी म्हणतील पुंडलिक वरदे. प्रथम नाव तुझं आणि नंतर नाव या तुझ्या देवाचं. देवा, कृतकृतार्थ झालो. देवापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे विश्वाला पटवून दिलं. मग देवा, दुसरं माझं मागणं, मी माझ्या आई वडिलांची भक्ती करत असताना इथं तू आलास. अर्थात या जागेचं महत्व चंद्र सूर्य असेपर्यंत राहिलं पाहिजे. चंद्र सूर्य असे पुंडलिक, यावं चंद्र दिवाकरो, म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत या जागेचं महात्म्य राहायला हवंय. अरे जिथं तुझ्या तू आई वडिलांची सेवा करत होतास, खरंच ही पुण्यभूमी आहे. आणि या पुण्यमय क्षेत्री या तुझ्या देवानं तुला दर्शन दिलंय. म्हणून ऐक, जिथं पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता तिथं देव त्याला प्रसन्न झाला. पुंडलिकाच्या इच्छेसाठी विठेवर उभा राहिला. म्हणून आजपासून या जागी असं एक आगळे वेगळं तीर्थक्षेत्र मी निर्माण करतोय. या तीर्थक्षेत्राला कलियुगातील प्रत्येक भाविक भक्त पंढरपूर 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 या. पुंडलिक, पाहिलंच का हा काय चमत्कार? पंढरपूर म्हणता क्षणी स्वर्गीची गंगा वायुगतीनं या मृत्यूलोकी अवतरली
आणि तिनं तुला, मला आणि या तुझ्या आई वडिलांना पार कसा चंद्राकृती वळसा दिलाय. म्हणून पुंडलिक, या पंढरपूर क्षेत्री ही स्वर्गीची गंगा अवतीर्ण झाली, तिनं चंद्राकृती वळसा दिला. म्हणून या गंगेला या पंढरपुरात चंद्रभागा या नावानं ओळखलं जातं. हा, चंद्रभागा. या चंद्रभागेच्या वाहत जाणाऱ्या प्रवाहात असंख्य भाविक भक्त सच्चल स्नान करतील, त्यांच्या अनंत पापाचा क्षय होईल. पण ते स्नान केल्यानंतर प्रथम दर्शन कुणाचं घेतील? माझ्या देवाचं. नाही पुंडलिक, मग? प्रथम भेट तुझी घेतील, नंतर दर्शन माझं घेतील, त्यांनाच परमोच्च पदाची प्राप्ती मिळेल. देवा, देवा, कृतार्थ झालो, मन शांत झालं. पण माझ्यासाठी इथं आलास, माझ्या इच्छेसाठी विठेवर उभा राहिलास. मग माझ्या देवा सांग, किती वेळ उभा राहणार आहे? पुंडलिक, तुला थकवा नाही का रे येणार? तुला हे अक्षीण मत्ते नाही का रे भक्ता, वाटणार? तू गहिवरतोयस, कारण जनमानसात तुझी प्रतिमा डागाळली जाईल. पडसाद उमटले जातील, कारे पुंड्या मातलासी उभा केला विठ्ठलासी. बरोबर. या विठेवर जो मी उभा राहिलोय, देवा तू किती वेळ असा उभा राहणार आहेस? म्हणून गहिवरून तुम्हाला विचारतोयस. मग ऐक, भक्त पुंडलिकाच्या इच्छेसाठी दोन्ही हात कटेवर घेऊन या विठेवर जो मी उभा राहिलोय, तो किती वेळ राहणार आहे? वेळ? अशी 28 युग होईपर्यंत या विठेवर उभा राहणार.